दुसरा एक विषय होतो ज्यावेळेस ठाकरे ज्यावेळेस आले, ज्यावेळेस ठाकरे म्हणजे शिवसेना ज्यावेळेस निर्माण झाली, थोडं पुढे शिवसेना ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस बंगाली का कोणते त्या लोकांचं काहीतरी झालं होतं वाटतं, आणि त्यावेळेस ठाकरेंनी एक नारा दिला होता की उठाव लुंगीन बाजाव फुंगी वगैरे, राईट, साऊथ इंडियन, राईट. तर आता जर तसा जर विचार जर केला तर छत्रपतींचं हे आपलं महाराष्ट्र, ही मराठ्यांचं महाराष्ट्र किंवा ही भूमी मराठ्यांची आहे. परंतु आता जर विचार केला तर खूप वाईट वाटतं. मराठा लोकसुद्धा धंद्यामध्ये यशस्वी आहे, नाही असं काही नाही आहे. पण पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये राजस्थानी इतिहास आहे मराठ्यांचा. परंतु आता जर विचार केला तर परप्रांतीय तर ठीक आहे, जाऊ द्या, आहे ते. परंतु मनीष मार्केट असेल, सहारा मार्केट असेल, सर्व राजस्थानी आहे. पुण्याचं मेन मोबाईलचं मार्केट आहे, तिथंसुद्धा राजस्थानी आहे. पुण्याचं त्या सोडून अगदी शिक्रापूरसारख्या ठिकाणी मोबाईल होलसेलमध्ये सुद्धा राजस्थानी. आमच्या येवल्यामध्ये सुद्धा राजस्थानीचा सुळसुळाट भरपूर आहे. अतिक्रमण आहे अगदी हार्डवेअरमध्ये असेल, मोबाईलमध्ये. पिंपळगाव बसमध्ये पण तेच आहे. सगळे मारवाडी डायरेक्ट बाजारपेठ आहे. आणि नाशिकचं मेन मोबाईलचं मार्केट ते सुद्धा राजस्थानी. म्हणजे एवढं मोठं अतिक्रमण यांचं आहे. मग मराठी काही धंदे करत नाही का मराठी लोक काय कमी आहे का? परंतु एवढं मोठं अतिक्रमण आहे, काय वाटतं तुम्हाला? मराठी माणूस धंदा करतो, नाही करत असा विषयच नाही आहे. आता मी कोकणातला आहे. आमच्या कोकणात देखील तिकडे मारवाडी यांचे हार्डवेअरची दुकानं आहेत, भांडीची दुकानं आहेत, आईस्क्रीमची दुकानं आहेत, पेळपुरी, पाणीपुरी, हे पण त्यांच्या तिकडे चाललं आहे. म्हणजे कोकणात जाऊन माणूस ॲक्च्युली चुकी आपल्या लोकांचीच आहे. बघायला गेलं तर आपण ह्यांच्याशी हिंदी बोलतो आहे, त्यांच्या पर्यायी भाषा बोलतो आहे, म्हणून ती लोक इथे येऊन राज्य करतात आहे ना. बरोबर, ती लोक भाषेमध्ये. हेच जर तुम्ही त्यांच्यावर मराठीच बोललात तर त्यांना राहणं कठीण होईल ना. त्या गोष्टी आपणच करतो. आपण कधी मराठी माणसाने कधी कोणाचा भेदभाव केलेला नाही आहे. सगळ्यांनी पोट भरा. पण आता अशी परिस्थिती आली आहे की मराठी माणसाचं पोट भरणं भारी पडलं आहे. अहो विषय घ्या. आता तुम्हाला सांगतो, मनीष मार्केट आणि सहारा मार्केट पूर्ण भारत देशाला या ठिकाणून माल सप्लाय होतो. तिथं एक मराठीचं एक माणूस दिसत नाही. उद्योगधंद्यात मराठी नाही असं काही नाही आहे. दुसरी गोष्ट, इंग्रज असेच व्यापाराला आले होते आपल्याकडे आणि ते राजकर्ते झाले. मराठी माणूस कुठे आहे? हां, मराठी माणसाला सहकार्य कोणीतरी पुढं येऊन काहीतरी प्रोग्राम राबवायला पाहिजे. मराठी माणसाला ॲक्च्युली इथे स्कोपच देत नाही आहे, कळलं का? आता उद्योगधंद्यामध्ये पण आहे तसंच, नोकऱ्यांमध्ये पण तीच परिस्थिती आहे. मराठी माणसानं आणि एखाद्याला कोणाला बोललो, अरे तो मराठी माणूस काम करू शकत नाही, असं होतं का? मराठी माणूस काम नाही करणार? पोटासाठीच सगळे आलेत ना इथे तुम्ही जन्म तुमचा झाला आहे, इथे तुम्ही सर्वच करताय, त्यांना पण तुम्ही प्रॉब्लेम करताय.